नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या धाराशिव जिल्हा शाखेतर्फे गेल्या 3 दशकांच्या पूर्वीपासून पत्रकारिते संबंधी पुरस्कार देण्याचा प्रारंभ झाला होता. आता गेल्या वर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा येत्या रविवारी दिनांक 12 एप्रिल रोजी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडणार आहे. या पत्रकार वितरण समारंभाबरोबरच दैनिक पुण्यनगरी वाचकांसाठी योजना जाहीर केली होती. त्यातील विजेत्यांना पारितोषिक, त्याचबरोबर पुण्यपुरुष हा पुण्य व्यक्ती पुरस्कार पण यावेळी पुण्यपुरस्कारानं पण यावेळी अनेकांना गौरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते पारितोषिकाचं वितरण होणार असून कार्यक्रमाला पालकमंत्री प्रताप सरनाईक, भरत गोगावले, संजय शिरसट हे मंत्रीगण पण उपस्थित राहणार आहे. जिल्हा पत्रकार संघाच्या शोधवार्ता पुरस्कार या गटात यावर्षी बालाजी वडजे उमरगा यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केलेला आहे. तर अमोल मुळे बीड हे द्वितीय पुरस्काराचे मानकरी ठरलेले असून राजहंस कांबळे उदगीर आणि मुल्ला रोशन उदगीर हे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहे. विशेष वार्ता पुरस्कार विभागात प्रथम क्रमांक हा माधव आटकोरे नांदेड यांना मिळाला असून रमेश कदम या हिंगोलीच्या पत्रकारास द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. तर तृतीय क्रमांक दीपक बारकुल आणि डॉक्टर रवींद्र भतानी चापोली जिल्हा लातूर यांना विभागून मिळालेला आहे. पुण्य पुरस्कारामध्ये विजेत्यामध्ये म्हणजे ज्यांना गौरवण्यात येणार आहे त्यामध्ये धाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे, डॉक्टर दिग्गज दापके, रूपामाता समूहाचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड, डॉक्टर तांबारे, शिष्यवृत्ती आणि नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी विद्यार्थी घडवणारे कसबे तडवळ्याचे जमाले सर आदींना गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कार आणि बक्षीस वितरण समारंभास मोठ्या संख्येनं धाराशिवकरांनी उपस्थित राहावं असं आव्हान धनंजय रणदिवे यांनी केलेलं आहे. धाराशिव येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचं साहित्य संमेलन पार पडलं. आता परत येत्या मे महिन्यात 2 दिवस नवोदितांच्या साहित्य संमेलनाचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य समितीचे अध्यक्ष शरद गोरे यांनी केली आहे.
दिली आहे. काल त्यांनी धाराशिव येथे या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि या 2 दिवसाच्या कार्यक्रमाला मराठीत लिहिणाऱ्या नवोदित साहित्यिकांची मांदियाळी असणार आहे असंही त्यांनी सांगितलं. जवळपास 900च्या आसपास साहित्यिक या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला आपली हजेरी लावणार आहे आणि हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील साहित्यिक आणि साहित्यात रुची असणाऱ्या व्यक्तींनी सहकार्य करावं असं आव्हानही त्यांनी केलं आहे. जिल्हा साहित्य परिषदेचे अध्यक्ष पत्रकार ज्ञानेश्वर पतंगे गोरे यांच्या समवेत या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. काल संध्याकाळी IPL कर्णकाच्या स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल या 2 संघात अत्यंत चुरशीचा असा सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सकडून यष्टिरक्षक फलंदाज KL राहुल यानं 92 धावा केल्या, तर श्रीलंकेचा निसाका आणि डेव्हिड मिलर या दोघांनी 41 धावाचं योगदान यात दिलं. त्यामुळं दिल्ली कॅपिटलला 20 षटकात 8 बाद 209 धावा करता आल्या. तर तिकडं गुजरातनं प्रथम फलंदाजी करताना कप्तान शुभमन गिलनं 70 आणि वॉशिंग्टन सुंदर आणि बटलर यांनी अर्धशतकं झळकावल्यामुळं गुजरात टायटन्सला 20 षटकात 4 गडी बाद 210 धावा करता आल्या होत्या. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार स्थितीत होता, परंतु शेवटच्या चेंडूवर 2 धावा करणं दिल्ली कॅपिटलला आवश्यक होतं, परंतु अनुभवी असा खेळाडू डेव्हिड मिलरला ते शक्य झालं नाही आणि त्यामुळं गुजरात टायटन्सनं हा सामना 1 धावानं जिंकलेला आहे. आजही संध्याकाळी IPLचा सामना असाच रंगतदार होईल अशी अपेक्षा करूया आणि आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.